सीतमाईच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि वाल्मिकी ऋषींचा आशीर्वाद. खरं तर निसर्गाच्या वातावरणामध्ये आमचं गुंडेगाव बसलेलं आहे आणि अशा गुंडेगावामध्ये शंभुदुर्ग संघटनेचे आदरणीय आपल्या उपाध्यक्ष आहेत आणि एक कार्यशील पोलीस पाटील आदरणीय व्यक्तिमत्व हरीश कुलकर्णी आणि त्यांच्या समवेत असताना संपूर्ण मित्रपरिवार आजच्या गणपती उत्सवाच्या निमित्तानं अगदी दरवर्षी न चुकता आमच्या दर्शनासाठी येतात. आम्ही चौधरी परिवाराच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतोय आणि खरं तर शब्दांनाही पुढं पडावं अशी काही माणसं असतात, परक्यांनाही आपलंसं करतील असे काही गोड शब्द असतात आणि किती मोठं भाग्य असतं ते आमच्या सहवासात असतात. असं सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक, शैक्षणिक क्षेत्रात जे अतिशय उत्तुंग कामगिरी करत आहेत त्यांना आज खऱ्या अर्थानं आमच्याकडे आलात त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आजच्या गणरायाच्या सणाला आज आपला अमूल्य वेळ तुम्ही इथे दिलेला आहे त्याबद्दल संपूर्ण टीम, संपूर्ण मित्रपरिवार मी त्यांचा अतिशय ऋणी आहे, त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू सो मच सर. खूप छान वाटलं. खरं तर गुंडे गावाला मामी आमच्या राहतात, अच्छा, पूर्वीपासून येतो आणि विशेष म्हणजे तुमच्या वडिलांचं जे पूर्व सगळेच जण माझे रामभाई सगळे म्हणतात, म्हणजे मामी तर तसंच म्हणायचं. त्यांचं जे पोलीस होणं म्हणजे एक परिसरासाठी एक ना स्पिरिच्युअल असताना तसं प्रकार होता आणि पहिल्यापासून वाटायचं की काहीतरी आपण झालं पाहिजे. प्रत्येक कोणाचं नाव घेतला तर एकच व्यक्तीचं नाव यायचं की हा पोलीसमध्ये. त्याच्यानंतर धनाजी दादा त्यांनी त्यांची धुरा सांभाळली आणि सैन्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. ही अजून एक मोठी गोष्ट आहे की खूप छान होतं, लोकांना त्या आदर्श आहेत आणि संपूर्ण जो कुटुंब आहे तुमचा, एक शिक्षक, डॉक्टर, सामाजिक, क्रिकेटमध्ये सचिन दादांचं मन, हे जे कुटुंबाचं योगदान आहे आपल्या परिसरासाठी इतकं मोठं योगदान आहे. कदाचित काय होतं की तुम्हाला जाणवत नसेल की लोक तुम्हाला किती रिस्पेक्ट करतात, किती तुमचा आदर्श घेतात, पण मला माहिती आहे की हे रिस्पेक्ट आणि एकाच घरात इतकी माणसं वेगवेगळ्या प्रकारची जमणं हे म्हणजे जुळून आलेला योग असतो. तुमच्यामुळं खरोखर आपल्या समाजाला, परिसराला खूप फायदा होतो. यासाठी तुमच्यासारखी माणसं आमच्या संपर्कात राहावं याचा आम्ही नवीन प्रयत्न करतो आणि तुम्ही साथ द्या त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. खरंच खूप आनंद होतो प्रत्येक वेळेस आल्यानंतर, प्रत्येक वेळेस आनंद होतो की खरंच काहीतरी घेऊन चाललं. सामाजिक सेवा असेल किंवा झुंजले जो रक्तातला जो प्रकार आहे तो अगदी वाढवाडूनपासून आणलेला आहे. म्हणजे ते कार्य आपण त्यांच्या उंचीपर्यंत पोचणार नाही, पण त्यांचं कार्य अबाधित ठेवावं म्हणून हा वारसा करायला काही चालू आहे. आणि मग ते शैक्षणिक असेल, धार्मिक असेल, आध्यात्मिक असेल, अगदी कोणत्याही लेवलचं असेल किंवा संकट समयी धावून जाणारं जे नेतृत्व होतं, म्हणजे मला वाटतं जसं आपण म्हणतो की संभाजी राजाचा जो आदर्श आहे की सह्याद्रीचा वाघ, तसा अजापर्वताचा वाघ म्हणजे स्वर्गीय आमचे वडील होते आणि प्रचंड सेवा त्यांनी केलेली आहे. जनसेवा ही ईश्वर सेवा त्यांनी मांडलेली आहे. तर त्यांची ती भविष्यात एखादं पुस्तक प्रकाशित होणार आहे, भाई म्हणजे भाकरीचा ईश्वर. मग ते रेशन दुकान संघटनेच्या माध्यमातून असेल, गोरगरीब असेल, त्यांना धान्य देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. कोणती माऊली गरीब असेल किंवा तिची अडचण असेल, असे अनेक संकट त्यांनी पेलवलेत आणि बऱ्याच लोकांना त्यांनी न्याय देण्याचं काम केलेलं आहे. म्हणूनच अजून एक आता म्हणजे मागेच डिक्लेअर केलेलं आपण की भाईंच्या नावाने आपल्याला स्कूलमध्ये मागे म्हटलं की आपल्याला लायब्ररी ओपन करायचं, ती आपण लायब्ररी फेब्रुवारीमध्ये करायचा विचार आहे ना आपला. त्यांच्या नावाने आपण लायब्ररी चालू करू, अंजनी माता शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत. ज्या आईच्या विषयी असणार आपला खूप प्रेम आहे आणि तिच्या नावानेच ती संस्था वगैरे ओपन केली. त्यांच्या नावाने आपण लायब्ररी यावेळेस नक्कीच करायचं आहे आपल्याला. तुम्ही सांगा 100%. आणि तो माणूस अपेक्षित चांगला आहे, पण पोलीस पाटील भूमिकाची जी तुम्ही वाजवत आहात त्या माध्यमातून मला वाटतं या भागात तरी झाडे लावणारा एकमेव माणूस म्हणजे हरीश कुलकर्णी. त्याचं झाडे लावा आणि झाडे वाचवा ही संकल्पना अगदी अनादी काळापासून आहे. म्हणजे माझ्या सांगितलं की आपण झाडे लावा आणि संतांनी सांगितलेलं आहे, पण मला वाटतं आम्हाला शासनाने जिल्हा काढला की एक पेड माँ के नाम तो एक पेड भाई के नाम ही संकल्पना आपण केली तर त्यांच्या समाजातली, सर्व समाजातली जी माणसं आहेत ती प्रत्येक जण भाईंसाठी एक झाड तरी लावतील. चांगली ही संकल्पना आपण त्याच्यामध्ये राबवूया. म्हणजे फक्त लॅब नाही, पुस्तकं नाही, तर ती झाडे पण लावूया आणि या भागामधला जो सुजलाम सुफलाम जो भाग आहे तो पुन्हा चांगला करूया. निसर्गाच्या सहवासात आल्याबरोबर आहे. आपण म्हणतो की हे डोंगर टक्कल पडल्यासारखे का वाटतं. भारत म्हणजे पवित्र वचनी म्हणा लोकांचा उमळवाना देश, पण हरित क्रांती त्या काळात झाली होती ती कुठेतरी कमी होत चाललेली.
तोच खड्डा, तेच झाड आणि तेच शास्त्र, तसं चालत नाही. कुठेतरी ते बदललं पाहिजे आणि आपण लावलीच पाहिजे ती झाडं. आता काळाची खूप गरज आहे. भविष्यामध्ये इतकं तापमान कठीण आहे का कदाचित लोकांना भविष्यात फिरताना ऑक्सिजनचं सिलेंडर घेऊन जावं लागेल, एवढं कठीण काळ आहे. त्याच्यामुळे ही जर आपण ग्राउंड लेवल हे कामं जर केली तर भविष्यात अनेक अडचणी अशा दूर होतील. नक्कीच. तुम्ही फक्त डेट सांगा किंवा तुम्ही जर आलात जोडीला तर आपण कमीत कमी 1000 झाडं पण आणू शकतो. म्हणजे आपल्याला तुम्ही म्हटलात नाही का असं छान आहे झाडही पाहून आलं नाही तर ते जर तुम्ही म्हटलं तर आपण 1000 झाडांचा प्रोग्राम करूया. म्हटलं तर एक संकल्पना बॉटल वगैरे त्यांच्या बुडाशी लावून ठेवायची आणि पाणी सुद्धा पाण्याची सोय पण ठेवायची. अशी मेली नाही पाहिजे किंवा लावली आणि ती गेली त्याला काही फायदा नाही. तसं करूया आपण. फक्त तुम्ही या जोडीला आपण ह्याच वेळेस करू म्हणजे पावसाळा संपायच्या आतमध्ये करूया. अतिशय चांगली संकल्पना. बाईंचं म्हणजे वडिलांचं एक उदाहरण असेल की 4 मुलं जेव्हा आली आणि त्यांची 2 मुलं तरी जनसेवाची शिवसेवा. आता अक्षरशः मला छोटा भाऊ जो आहे तो केमिकल इंजिनियरला त्या काळात होता. म्हणजे सेकंड इयर इंजिनियर कम्प्लीट झालं होतं आणि एकच वर्ष इंजिनिअरिंग कम्प्लीट करायचं होतं. पण वडिलांची भाषणं ऐकली होती की देशासाठी माझा एक मुलगा तरी देशरक्षणासाठी असावा. ही त्यांची खंत नेहमी त्यांनी बलिदानी विचार केला की आपण करताना देशसेवा केली पाहिजे. त्यांनी इंजिनियर सोडून मिलिटरीमध्ये